तिकडे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला, कारण दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली यांच्यात चांगलाच राजकीय सामना रंगलाय। कोणत्या मुद्द्यावरून हे दोन्ही नेते आमने सामने आलेत आणि बोलू लागलेत, पाहूयात एक रिपोर्ट। भाजपचे राजन तेलींनी शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास कामाकरता मिळणारा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याच माध्यमातून मिळतोय, त्यामुळे कुणी कितीही भूमिपूजन आणि उद्घाटन केली तरी मतदार फसणार नाहीयेत अशी टीका राजन तेलींनी केली। मित्र पक्षांकडून भूमिपूजन करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना डावललं जातंय याकडे तेलींनी लक्ष वेधलं। मात्र विकास कामांना मिळणारा निधी हा पालकमंत्र्यांच्याच सहीने मिळतो याची आठवणही राजन तेलींनी करून दिली। माझी या माध्यमातून इथल्या जनतेला एकच विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री झाल्यामुळे आपल्याला पैसे मिळाले। दीपक केसरकर स्थानिक आमदार आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्ही दिलेले जे पैसे असतील, आमच्या पत्रावर पैसे जे पालकमंत्री देतात त्यांची भूमिपूजन या ठिकाणी करू नये, मी काल त्या ठिकाणी सांगितलं। दीपक केसरकर यांनी राजन तेलींच्या टीकेचा समाचार घेतला। मी एवढा निधी आणलाय की नारळ फोडताना तुमचे हात थकून जातील असा टोला केसरकरांनी लगावला। सलग 3 वेळा विजयी झाल्याची आठवणही दीपक केसरकर यांनी करून दिली, तर उदय सामंतांनीही मिश्किल शैलीत राजन तेलींना चिमटे काढले। मी कार्यकर्ता म्हणून तयार झालेलो आहे। सभा जमली आणि पुढे येऊन झेंडा दाखवून फोटो काढायची ही प्रवृत्ती माझ्याकडे नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळे युतीमध्ये लढतोय याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे। मी जसं सांगितलं की मी जरी उद्योगमंत्री असलो तरी मला काही मी सातबारा कोणाचा घेतलेला नाही मतदारसंघाचा, आणि मला ते काय अधिकार एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले नाही। त्यामुळे नेत्याचं नेतृत्व मानायला शिकलं पाहिजे। जे लोक परफॉर्मन्स दाखवतात, सावंतवाडीच्या इतिहासामध्ये 3ऱ्या वेळेला कोणच आमदार झालेलं नाही। मध्ये एकदा तरी गॅप पडली, परंतु मी 3 वेळा का मला आमदार केलं? मी बोललो तसं करून दाखवतो, करून दाखवणार। त्याच्यामुळे काही काळजी करायला नको। नारळ फोडून फोडून हात तुमचे दुखतील एवढी कामं मी मंजूर केलेली, एवढं लक्षात घ्या। शिवसेना ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची आलेली संधी साधून घेतली। त्यांच्या भांडणाला मतदार कंटाळल्याचं वक्तव्य ठाकरे गटानं केलं। ज्यावेळी दीपक केसरकर यांना भाजप आणि शिवसेना या युतीतनं जर आमदारकी दिली तर निश्चितच राजन तेली हे बंडखोरी करतील आणि त्याचा फायदा शिवसेनेला होईल आणि शिवसेनेचा आमदार निश्चितच आपल्याला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दिसेल। सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना भाजपमधील मतभेद उफाळून आल्यानं सावंतवाडीत महायुतीची वाट खडतर झाली आहे। या वादावर तोडगा काढला नाही तर विरोधकांना याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सिंधुदुर्गहून भरत केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।